तर आज आम्ही गेले होते सिद्धिविनायक मंदिरात. तर आज होती अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर स्वागत आहे तुमचं मिनी व्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळ आम्ही रेडी झालो आणि निघालो. आम्हाला घेण्यासाठी संदेश दादा 1 वाजताच घरी आला होता. आम्ही रेडी झालो. 2 वाजता आम्ही निघाले. आमचं रात्रीच प्लॅनिंग झालं होतं की सिद्धिविनायकला जायचं. मी व माझी बहीण, मम्मी पप्पा आम्ही पहिल्यांदाच सिद्धिविनायक मंदिरात जाणार होतो आणि खूप शुभ दिवस होता आजचा. तर सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. बाप्पाची आरती मिळावी म्हणून आम्ही 2लाच घरून निघाले. CNG पंपवर पोचले. समी मोबाईलमध्ये बघत होती. मग काय, आज अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून आरती 3:30लाच चालू झाली होती. आम्हाला वाटलं आरतीसुद्धा मिळेल, पण 3:30 वाजले होते आणि आम्ही CNG पंपवर होतो. CNG भरून झाला व आम्ही निघाले. आम्ही पोचले व लगेचच दर्शन मिळावं म्हणून आम्ही तिकीट घेण्यासाठी गेले. तिकीट घेतला व आम्ही लगेचच एंट्री मारली मंदिरात जाण्यासाठी. व मी खूप जास्त एक्सायटेड होती बाप्पाच्या दर्शनासाठी व आम्हीसुद्धा खूप जास्त एक्सायटेड होते. सिद्धिविनायक मंदिर हा मुंबईतील प्रभादेवी या ठिकाणी आहे. मुंबईतील एक लोकप्रिय तीर्थस्थळ आणि एक महत्त्वाचे सांस्कृतिक स्थळ आहे. हे टेम्पल थ्रू दिलं जातं. मग आम्ही बाहेरून ओटीसुद्धा घेतली व पहिला बाप्पाचे चरण दर्शन झाले. सिद्धिविनायक मंदिर हे आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराला प्रसिद्धी मिळाली ज्यामुळे त्याचे नाव सिद्धिविनायक पडले, ज्याचा अर्थ इच्छा पूर्ण करणारा गणेश असा होतो. खूप छान असं दर्शन झालं. सिद्धिविनायकाच्या पूजेसाठी मंगळवार हा एक शुभ दिवस मानला जातो व आजसुद्धा मंगळवार होता म्हणून मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. आम्ही बाहेर महाप्रसाद घेण्यासाठी आले होते तेव्हा बघितलं तर खूप जास्त गर्दी होती. मग आम्हीसुद्धा प्रसाद घेतला. मग आम्ही मंदिराच्या पुढच्या बाजूने आले कारण आम्हाला फोटोज काढायचे होते. मग आम्ही फोटो काढले आणि निघाले घरी जाण्यासाठी. आम्ही इथे चाय पिण्यासाठी उतरले होते कारण आज होता उपवास. संदेश दादाने त्याच्यासाठी व पप्पांसाठी नाश्ता ऑर्डर केला. तर आमचा उपवास होता म्हणून आम्ही साबुदाणी खिचडी खाल्ली. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.